11 गाड्या राहतं घर फक्त 48 तासात विकावं लागलं आणि हार्दिक जोशीच्या कुटुंबाची झालेली ही अवस्था। अभिनेता हार्दिक जोशी तुझ्यात जीव रंगला मालिकेमुळे प्रसिद्धी झोतात आला होता। या मालिकेने त्याला मोठी लोकप्रियता मिळवून दिली, पण कधी काळी आर्थिक सुबदा असूनही वडिलांना केवळ 48 तासात कर्ज फेडावं लागलं। यासाठी त्यांना राहतं घर देखील विकावं लागलं होतं। याबाबत हार्दिक जोशीने स्वतः खुलासा करत म्हटलं आहे की एकेकाळी त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत भक्कम होती। वडिलांचा लेदर स्क्रॅपचा व्यवसाय होता आणि परदेशी व्यापारातही त्यांची चांगली उलाढाल होती। घरामध्ये सुख सुविधांची कमतरता नव्हती। मी 10वीला असताना आमच्याकडे 11 गाड्या होत्या। रोज वेगवेगळ्या गाडीतून मी शाळेत जात होतो। मात्र 2006 साली परिस्थितीने अचानक पलटी घेतली। माझ्या वडिलांना परदेशी व्यवहारात मोठा तोटा झाल्याने कुटुंब आर्थिक अडचणीत सापडलं। कर्जाचा ताण वाढत गेला आणि अवघ्या 48 तासात मुंबईतील राहत्या घरासह बहुतांश मालमत्ता आम्हाला विकावी लागली। तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण 48 तासात आमचं सगळं काही संपलं, फक्त गावचं घर शिल्लक राहिलं, असा भावनिक खुलासा अभिनेता हार्दिक जोशीने केला आहे। हार्दिक हा मूळचा मुंबईचा असला तरी अभिनय क्षेत्र त्याच्यासाठी सोपं नव्हतं। मुख्य भूमिका मिळवण्यासाठी त्याने अनेक छोट्या मोठ्या भूमिका केल्या, मात्र 2016 साली आलेल्या तुझ्यात जीव रंगला या मालिकेमुळे हार्दिकचं नशीब उजळलं। या एका मालिकेमुळे तो महाराष्ट्राचा लाडका अभिनेता बनला।